ये ऑक्सफोर्ड प्रीमियर लीग का तीसरा सीज़न है और ये सीज़न में टोटल 180 प्लेयर्स हैं, 12 टीम्स हैं। टीम्स ऑल ओवर इंडिया से आई हुई हैं और ये टीम दो ग्रुप में स्प्लिट है, 6-6 टीम एक ग्रुप में। हर ग्रुप उनके ग्रुप के टीम्स के साथ एक दूसरे के साथ मैचेस खेलेंगे 5 दिन के ऊपर, और फिर 12 टीम में से 6 टीम क्वालिफाई होंगी फाइनल के लिए, जो फाइनल 13 अप्रैल को होगा, और वो 6 टीम्स में से 4 टीम्स को प्राइजेस मिलेंगे। इफ यू गो टू सी, आता आपल्याला 15 वर्ष झाले या गोल्फ कोर्सला. पुण्यामध्ये गोल्फची जी नंबर ऑफ मेंबर्स म्हणा, तर ते साधारण आपण 20 वर्षापूर्वी पुणा क्लब फक्त एक क्लब असताना साधारण 600 लोक असायचे. आता कमीत कमी पुण्यामध्ये नाही म्हटलं तरी आमचीच 1200ची मेंबरशिप आहे. पुणा क्लबची अजून 1000-1200ची आहे. तर 2-2.5 हजार लोकांचा रजिस्टर्ड गोल्फर्स आहेत. अनरजिस्टर्ड पण बरेच आहेत, जे हँडिकॅप नसला की तो अनरजिस्टर्ड गोल्फर मानला जातो. तर ही संख्या गोल्फर्सची पण बरीच वाढत चाललेली आहे. सो इट हॅज बीन इन्क्रीजिंग ओव्हर द पिरियड ऑफ द लास्ट 10 years. आउटस्टेशनचे मेंबर्स खूप यायला लागलेत कारण रिसॉर्ट कॉन्सेप्ट दिल्यामुळे. आणि गोल्फमध्ये काय झालं, कॉर्पोरेट इन्व्हॉल्वमेंट खूप झाली. आता हे जेवढे फॉरेन कंपनीज इकडे आलेत पुण्यामध्ये, कोरियन, जॅपनीज, जर्मन, तर हे सगळ्यांचे आमचे कमीत कमी एक 600-700 तर कॉर्पोरेट मेंबरशिप्स सेपरेटली अजून झालेले आहेत. सो द गेम इज ग्रोईंग नाव. म्हणजे कसं की एक 10 वर्षापूर्वी वी वुड से नॉर्मल आहे. आता तर काय बुकिंगला टसल असतं, ऑनलाईन सगळं सिस्टम्स केलेल्या असल्या तरी पण पॅक्ड जातो गोल्फ कोर्स. ऑन अ फ्रायडे, सॅटर्डे, संडे जनरली वी हॅव अबाउट 200 to 220 प्लेयर्स हू प्ले. बाकी दिवसामध्ये 100 बिकॉज वीकडेज असतात. तर तसं बघितलं तर राऊंड्स ऑफ गोल्फ खूप वाढायला लागले. ज्युनियर टॉर्नामेंट्स खूप वाढलेत देशामध्ये, इंडियन गोल्फ युनियनमध्ये. तर आता त्यांचे पण जे सर्किट्स होतात त्या सर्किट आपल्याकडे पण होतात. तर ज्युनियर गोल्फरच्या टॅलेंट लेवल पण इम्प्रूव्ह खूप झालेली आहे सध्या लेटेस्ट ह्याच्यामध्ये. सो आता इंटरनॅशनली कॉम्पीट करायला दे आर गुड. अजून ऑलिम्पिक्समध्ये मेडलला स्टील टेक टाईम, कारण तेवढं अजून जनरेशन गोल्फ खेळायचं झालं पाहिजे तेव्हा होईल ते. लॉट ऑफ कॅडीज आणि लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट. तर सध्या गोल्फ इज गिविंग गुड एम्प्लॉयमेंट. तर व्हॉट इज हॅपनिंग विथ द गेम अँड वाय वी आर ग्रोईंग द गेम इज दॅट वी आर नाव ट्रेनिंग पीपल फॉर ग्रीन मॅनेजमेंट, सुपरिटेंडेंट मॅनेजमेंट. आजपर्यंत सगळ्यांना आपण बाहेरून आणायचो, त्यांच्याकडनं मॅनेजमेंट करायचो. आता कोणी नाही, सगळ्या भारतातल्या गोल्फ कोर्समध्ये सगळे भारतीय लोक मॅनेज करायला लागलेत. लाईक मेक इन इंडिया, वर्क फ्रॉम इंडिया असं कसाला प्रोसेस आहे तो सगळा. मशिनरीजचे बरेच फॅक्टरीज उघडलेत आता, जे आता आम्ही सबसिडाईज करायला लागलो. 10-20% मशीन्स, नाहीतर इतके हायटेक मशीन्स असतात गोल्फचे, की अगदी फाईन कटिंग असतं, ब्लेड कटिंग, त्याचं ते स्लाइस कटिंग, ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी खूप असते. ते पण आता हळूहळू डेव्हलप व्हायला लागलेत. तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मी आता सध्या प्रेसिडेंट आहे इंडस्ट्रीचा, गोल्फ इंडस्ट्री फेडरेशन आपल्या असोसिएशनचा. आणि इनफॅक्ट जस्ट कालच परत रिइलेक्ट झालो आहे, बट दॅट्स इट ओके. तर आमचं सगळं धोरण एकच चाललं आहे की हाऊ डू वी ग्रो द गेम इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट, हाऊ डू वी ग्रो द गेम्स इन टर्म्स ऑफ द गेम इट सेल्फ एज वेल, हाऊ डू वी असोसिएट विथ ऑल दी अदर बॉडीज ऑफ गोल्फ लाईक द प्रोफेशनल टूअर, द ज्युनियर टूअर, द टुरिझम डिपार्टमेंट, to grow the game for people to come from outside, at the same time for us to enhance the quality of golf. तर हे सगळे ॲक्टिव्हिटीज सध्या जोरात चाललेले आहेत. आणि ऑक्सफर्ड आणि मी स्वतः पर्सनली खूप त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह असल्यामुळं आय नो दॅट व्हॉट इज हॅपनिंग. सो दिस इज द स्टोरी ऑफ गोल्फ. अदर दॅन दॅट ही लीग इज मोर ऑफ अ किकर. म्हणजे कसं की इट इज मोर ऑफ अ कम्युनिटी स्टोरी, गोल्फ कम्युनिटी, गोल्फ पीपल, गोल्फ कमराडी. तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी भेटाभेटी करून एकमेकांशी एनहॅन्स करायचं, नेटवर्किंग होतं. नेटवर्किंग झालं तर बिझनेस होतो नाही होतो, इट्स अन इंडिव्हिज्युअल चॉईस. सो बेसिकली दॅट इज मोर द फंडामेंटल ऑफ द ऑक्सफर्ड प्रीमियर लीग. मॉर्निंग आफ्टरनून असं कंटिन्युअस 6 days टॉर्नामेंट केली आहे मुद्दामून. सो पीपल एक आठवड्याभरात संपते ती, की नाही 5-7 दिवसात संपते वाटतं. हां, अदरवाईज 2 आठवडे चालायची. ॲक्च्युअल कॅश दिलं जात नाही, पण सगळ्यांना किटी दिलं जाते. जसं IPL फॉर्मॅट आहे ना, फॉर्मॅट सिमिलर आहे. फक्त कसं आहे की कॅटेगरी A, कॅटेगरी B, कॅटेगरी C, 3 कॅटेगरीज राईट. आणि ते 3 हँडिकॅप कॅटेगरीजमध्ये यू हॅव टू कीप चूजिंग द प्लेयर्स. अँड ॲज यू चूज देम, आय मीन यू गेट द बेस्ट पीपल ऑन बोर्ड डिपेंडिंग ऑन हाऊ यू मॅनेज युअर पर्स. काही लोक शेवटी पैसे राहिले नाही तर मग त्यांना कच्चे खिलाडी घ्यायला लागले, चॉईस नाही आहे. सो माय नेम इज अनिरुद्ध सेवलेकर. आय एम द चेअरमन ऑफ द ऑक्सफर्ड ग्रुप. अँड आय एम व्हेरी डिलायटेड दॅट वी आर इन द 3rd year of the Oxford Premier League. This league has grown over the last 3 years leaps and bounds. Lot of interest from sponsors, lot of interest from players, lot of excitement at auctions, and
so the build-up happens every time 6 months before the tournament. Darvarshi it happens in April. So we kind of October onwards the whole process starts. Auctions happen. People are practicing like day, night, morning, evening, and trying to improvise their game so that everybody wants to win the cup. And it's a lot of celebration time. So it is celebration. It is a lot of music, activity, the game going on. The seriousness and the fun is a combination that Oxford Premier League is all about. So leagues are held all over the country in every city and clubs. But this is special because this happens in a very different way. It happens with a lot of camaraderie. नाही तर काय होतं, मोस्ट ऑफ द प्लेसेस पीपल कम, सकाळी खेळले गेला निघून, 2 दिवसांनी गेला खेळला निघून गेला. आम्ही सगळं ते कंबाईन करून 6-7 दिवसामध्ये 200-250 लोक आणि प्लस स्पेक्टेटर्स एक 50-100 असे सगळे कंटिन्युअसली असले पाहिजे. हा आमचं धोरण आहे. द आयडिया इज दॅट पीपल शुड अंडरस्टँड. वी वॉन्ट टू प्रमोट द गेम. बरेच यंगस्टर्स येतील. दे विल अंडरस्टँड हाऊ टू प्ले द गेम. नॉन गोल्फर्सला तिथं आम्ही प्रॅक्टिस सेशन्स देणार आहे. अकॅडमी आहे आमची. सो दे विल ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज दिस गेम ऑल अबाउट. सो द होल theory Oxford Premier League is to grow the game of golf. Good afternoon. My name is Aditya Malpani. I am founder of Ace Golfing and also director of this tournament, Oxford Premier League. This is the 3rd season of the league. I'll give you a few technical details. We have 12 teams from all over the country. They are divided in 2 groups, Group A and Group B. 6 teams in each group. So all these teams within a group will play with each other. And top 3 teams from each group will qualify for the final. Out of the 6 teams in the final, the top 4 teams will be given prizes. We are playing in 2 different formats of golf. One is called a 4-ball and one is called a greensome. And the players are divided in the categories by their handicap. So every team has a strategy of players from different handicaps, and they will be making their team of 12 people every day based on their opponent and the form of the current player. So this is how the entire league will progress. The league is happening over 1 week, out of which the game will be played over 5 days and the final will be on the 6th day with 1 day of rest in between.